नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असो. आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण की खूप छान छान नॉलेजेबल व्हिडिओज, खूप सुंदर सुंदर सेल्फ मेकअपचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहणार आहे. तुम्ही बघू शकता, मी खूप सुंदर अशी पैठणी साडी नेसली आहे आणि छान असा ट्रेडिशनल बन सुद्धा केलाय. तो यासाठी, कारण आपला बघता बघता वटपौर्णिमा हा सण जवळ आलेला आहे. अगदी 29 तारखेला आहे. आणि या वटपौर्णिमा सणाला तुम्हाला जर स्वतःचा सेल्फ मेकअप खूप छान पद्धतीने करता आला तर, आणि तेही अफोर्डेबल प्रॉडक्टमध्ये, तर चला, आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर असा वटपौर्णिमेचा लुक घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आजच्या या पूर्ण ट्युटोरियल व्हिडिओमध्ये मी सगळे सुंदर अफोर्डेबल असे प्रॉडक्ट यूज करणार आहे, जेणेकरून जे तुमच्या खिशालाही परवडतील आणि हो, त्यामुळे मेकअप ही खूप सुंदर होणार आहे. वटपौर्णिमा म्हटलं की उन्हाच्या वेळी बाहेर जाणं आलं, आणि या उन्हामध्ये जर तुमचा मेकअप सुंदर पद्धतीने टिकावा आणि तुमचेही व्हिडिओज वटपौर्णिमेचे आणि फोटो छान यावे असं वाटत असेल, तर चला, वेळ वाया न घालवता फटाफट या ट्युटोरियलला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मी यूज करणार आहे सेटाफिलचं मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर मला फार आवडतं. सेटाफिलमध्ये खूप वेगवेगळे व्हेरियंट तुम्हाला दिसतात, पण सेटाफिलमध्ये डॅम डेली ॲडव्हान्स मॉइश्चरायझर हे तुम्ही मेकअपसाठी यूज करू शकता. इनफॅक्ट आम्ही ज्यावेळी ब्रायडल मेकअपसुद्धा करतो, त्या ब्रायडल मेकअपमध्ये सुद्धा आम्ही सेटाफिल डॅम हे मॉइश्चरायझिंग क्रीम म्हणून यूज करतो. आता माझी स्किन आहे ना, ही थोडी कॉम्बिनेशन स्किन आहे. तरीसुद्धा मी फुल स्किनवर सेटाफिल अप्लाय करते. ते यासाठी, कारण सेटाफिल हे बिलकुल पण नॉन ग्रीसी आहे, चिकटपणा नाही आहे. आणि सेटाफिल लावून जे मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला थोडंसं घाम येणं किंवा थोडंसं गरम गरम स्किन वाटणं असं जे होतं, हे या मॉइश्चरायझरनी बिलकुल होणार नाहीये. सेटाफिल मॉइश्चरायझर माझं झालेलं आहे लावून, आणि तुम्हाला माहिती आहे मी डेलीसाठी कुठलेही प्रायमर यूज नाही करत, कारण की प्रायमर बेसिकली हे सिलिकॉन बेस असतात आणि डेली बेसिसवर स्किनवर जर तुम्हाला पोर्स असतील, ओपन पोर्स असतील, तरच पोर प्रायमर यूज करा. तुम्ही बघू शकता माझी स्किन, मला ओपन पोर्सचा एवढा प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे मी पोर प्रायमर यूज करत नाही आहे. पण तुम्हाला जर वेगवेगळ्या ब्रँड्समधले पोर प्रायमर हवं असेल तर PACचं पोर प्रायमर हे वन ऑफ द चांगलं पोर प्रायमर आहे, जे अफोर्डेबल प्राइसिंगमध्ये सुद्धा आहे. आता आपण करेक्टिंग करून घेऊया. आणि तुम्हाला माहिती आहे, करेक्टरसाठी ऑलवेज मी हे करेक्टर यूज करते. हे आहे मेकअप स्टुडिओचं करेक्टर आणि शेड आहे ओरिएंटल. चला, ह्यानी मंकी माऊथचा एरिया, परत आपले लिप्स, जिथे जिथे टॅनिंग आहे तिथे तिथे हे करेक्टर मी यूज करते. हे खूप सुंदर आणि प्रोफेशनल ब्रँडचं करेक्टर आहे, त्यामुळे हे थोडं कॉस्टली आहे. पण मी तुम्हाला सांगते, ट्रस्ट मी गाईज, गर्ल्स, की हे करेक्टरमध्ये इतकी क्वांटिटी आहे ना, हे तुम्ही डेली जरी यूज केलं ना, तरीही सुद्धा आरामात वर्षभर तरी हे करेक्टर तुम्हाला जाईल. त्यामुळे मेकअप स्टुडिओचा ओरिएंटल शेड हा नक्की करेक्टिंगसाठी यूज करा. आणि जिथे जिथे तुम्हाला पिंपलचे डाग आहेत, पिगमेंटेशन आहेत, हेवी प्रॉब्लेम्स आहेत, टॅनिंग आहे, तिथे तिथे करेक्टिंग जरूर करा. कारण की बघा, सेल्फ मेकअपमध्ये जर तुम्ही डिरेक्टली फाउंडेशन जेव्हा अप्लाय करता ना, त्यावेळी तुमचा मेकअप हा ग्रे दिसतो किंवा ग्रे पडू शकतो. पण ज्यावेळी तुम्ही परफेक्टली बघा करेक्टिंग जेव्हा कराल ना, त्यावेळी त्यावर तुम्ही कुठलंही फाउंडेशन जरी यूज केलं ना, तरीही मेकअप बिलकुल सुद्धा ग्रे पडणार नाहीये. बघा, बोलता बोलता माझी करेक्टिंग झालेली आहे पूर्ण. आणि आज आपण फाउंडेशनमध्ये यूज करणार आहे फेसेस कॅनडाचं फाउंडेशन. मस्त आहे आणि अफोर्डेबल सुद्धा आहे. 3 in 1 फाउंडेशन, म्हणजे ह्याच्यामध्ये फाउंडेशन, मॉइश्चर आणि कन्सिलर या तिघांचंही कॉम्बिनेशन आहे. चला, आज आपण फेसेस कॅनडाचं फाउंडेशन यूज करूया. आणि माझा शेड आहे 32. आणि मी हे फाउंडेशन आता प्लेटवर घेते. ओके. आणि आपण हे डिरेक्टलीच आता अप्लाय करणार आहोत. आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे ब्युटी ब्लेंडर. आणि चला, तुम्ही बघू शकता किती परफेक्ट सुंदर शेड आहे फाउंडेशनचा. आणि मी आता माझ्या पूर्ण फेसवर हे फाउंडेशन छान पद्धतीने करते अप्लाय. वाव, किती हाय कव्हरेज आहे बघा. चला, फास्ट 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 फास्ट. आणि मस्तपैकी वटपौर्णिमा हा सण जवळ आलेला आहे, पण हा जो मेकअप मी तुम्हाला शिकवते, हा फक्त वटपौर्णिमेसाठी नाही, तर हा मेकअप तुम्ही कुठल्याही सणासुदीला
किंवा तुम्हाला एखाद्या लग्न कार्यामध्ये जायचं असेल तेव्हाही तुम्ही हा करू शकता. आणि दरवेळी मुलींना कसं असतं माहिती, प्रॉब्लेम येतो तो म्हणजे कशा पद्धतीने फाउंडेशन सिलेक्ट करायचं किंवा कशा पद्धतीने शेड सिलेक्ट करायचे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे, कधी पण फाउंडेशन सिलेक्ट करताना तुमचा नेक हा फेसला मॅच होईल असं फाउंडेशन सिलेक्ट करा. आता तुम्ही पण बघू शकता माझा नेक आता स्किन बरोबर मॅच करतोय, आधी होत नव्हता. कारण की आपला चेहरा कसा उन्हामध्ये टॅन होतो, उन्हामध्ये पिंपल्स येतात किंवा ॲक्ने प्रॉब्लेम्स असतात, काही काहींना PCOD PCOS प्रॉब्लेम असतं. त्यामुळे स्किनवर हेअर ग्रोथ होणं किंवा आपल्या स्किनवर पिगमेंटेशन होणं, यामुळे आपल्या चेहऱ्याचा रंग हा थोडासा बदललेला असतो. त्यामुळे त्याला मॅच करण्यासाठी तुम्ही ऑलवेज लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही फाउंडेशन घ्याल ते तुम्ही तुमच्या मानेबरोबर मॅच करा, नाही की फेस बरोबर. आणि एक लक्षात ठेवा, मी ऑलवेज एक गोष्ट आता पुढे जाऊन करणार आहे, की एक दिवस मी तुम्हाला दाखवीन सुद्धा, की ज्यावेळी मी सेल्फ मेकअपचे प्रोडक्ट घ्यायला जाते मॉलमध्ये आणि मी कशा पद्धतीने सिलेक्शन करते, कशा पद्धतीने आपण करायचा, ह्याचाही सुंदर असा ब्लॉग मी पुढे जाऊन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणूनच सांगते, जसं तुम्ही माझ्या Instagramवर मला भरभरून प्रेम दिलं आहे. आज आपल्या Instagramवर बघता बघता 3,00,000 पेक्षाही जास्त फॉलोअर झालेले आहेत. 3,06,000 आपले Instaवर फॉलोअर आहेत. त्यामुळे आता हळूहळू यूट्यूबसुद्धा मला करायला फार आवडतंय. कारण की यूट्यूबवर कसं असतं, मोठे व्हिडिओज पण आवर्जून लोक बघितले जातात आणि इथे मोठे व्हिडिओ खूप छान पद्धतीने लोक रिस्पॉन्ड करतायत. आज बघता बघता आपले यूट्यूबचे सुद्धा आता जवळजवळ 9,000 फॉलोअर कंप्लीट व्हायला आलेले आहेत एवढ्या आठवड्याभरातच. त्यामुळे नक्कीच आपलं चॅनल जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. आणि चला, बघता बघता बोलता बोलता तुमच्याशी छान पद्धतीने आपलं फाउंडेशन लावून झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मला किती कमी लागली आहे फाउंडेशनची क्वांटिटी बघा. आणि फेस बघा किती ग्लोईंग आणि किती सुंदर वाटतोय ना. चला, आता फाउंडेशन लावून झाल्यानंतर आपण एक छान मी खूप सुंदर असं ब्लशर तुम्हाला दाखवणार आहे. हे मेबलिनचं ब्लशर आहे आणि मेबलिनचं सनकिसर नावाचं हे ब्लशर आहे आणि शेड आहे हॉट सनसेट 37 नंबर. तर हे आज आपण थोडंसं लिक्विड ब्लश यूज करूया, खूप जास्त पण नाही, अगदी थोडंसं. ओके, बघा. आणि आता हे आपल्याला ब्लेंडरनीच ब्लेंड करायचं आहे. ओके, आणि हे लिक्विड ब्लशर आहे, पण लिक्विड ब्लशर हे बेसिकली खूप सुंदर आणि नॅचरल दिसतात. त्यामुळे हे बघा, मी तुम्हाला लावून दाखवते बघा. आणि शाईन बघा, त्यामुळे इतकी सुंदर दिसते. आणि हे लिक्विड ब्लश नक्की यूज करून बघा आणि कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते मी आता तुम्हाला दाखवले. आता मला असं वाटतं ह्याचा इंटेन्स थोडासा हलकासा वाढूया. नॅचरलच ठेवायचा आहे मला, पण थोडासा वाढवते मी. ओके, तर तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे हे लिक्विड ब्लशर अप्लाय करू शकता. थोडंसं इथे लिफ्टेड पण घ्या. येस, बस. म्हणजे परत पावडर ब्लशर लावायची मला गरज नाही पडणार. ह्याचाच इंटेन्स मी खूप सुंदर पद्धतीने लावून घेते. आणि असा लिफ्टेड घ्या, सी मध्ये घ्या, सी. हे बघा. आणि मला प्लीज आवर्जून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत का बघायला. आणि तुम्ही मला सजेशन देऊ शकता कुठल्या टॉपिकवर अजून तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील. पण नक्कीच माझा प्रयत्न असा असेल की तुम्हाला जास्तीत जास्त छान छान नॉलेजेबल आणि खूप मस्त असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यावे. चला, आपलं मस्त लिक्विड ब्लशर लावून झालं आहे आणि शाईन पण बघा किती सुंदर येते. आणि आता मी लूज पावडरनी करणार आहे लॉक. आणि मी यूज करते आज मेबलिनची फिट मीची लूज पावडर. हे बघा, मी तुम्हाला शुगरची पण दाखवली, मी लॉरा मर्सियर पण दाखवली. ही मेबलिनची आहे आणि माझा शेड आहे 20 लाईट मीडियम. चला, ह्यानी आता आपण या पावडरनी आपण आता आपल्या चेहऱ्याला करून घेऊया लॉक. आणि सगळ्यात आधी डोळ्याच्या खालच्या ज्या लाईन्स असतात ना, त्या लाईन्सला नीट पद्धतीने लॉक करून घ्या. कारण की खूपदा असं होतं ना की डोळ्याखालच्या लाईन्स खूप जास्त विजिबल दिसतात. त्यामुळे डोळ्याखालच्या लाईन्सवर सगळ्यात पहिलं टार्गेट करा. आणि हो, तुमच्या डोळ्याखाली खूपच लाईन असतील ना, तर डोळ्याखाली आधी ब्युटी ब्लेंडरनी लाईन्सला करा करेक्ट, असं प्लेन करून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही पावडरनी त्याला छान पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करून करू शकता लॉक. असं बघता बघता आता
पूर्ण फेसला तुम्हाला लूज पावडरनी करायचं आहे लॉक. कारण की कसं असतं की लूज पावडर आहे ना, ही तुमच्या मेकअपला लॉंग लास्टिंग करते आणि लूज पावडर तुमचा मेकअप हा उन्हामध्ये जर म्हणजे उन्हामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की मेकअप जास्त वेळ टिकावा आणि लॉंग लास्टिंग राहावा, तर तिथे ना कॉम्पॅक्ट पावडरच्या ऐवजी लूज पावडर नक्की यूज करा. आणि लक्षात ठेवा, एक म्हणजे उन्हामध्ये आहे ना, मेकअप का पहिली गोष्ट हलतो किंवा का निघतो, तर एक लक्षात ठेवा, लूज पावडर ज्यावेळी तुम्ही एका बेस्ट आणि चांगल्या क्वालिटीची यूज कराल किंवा तुम्ही बेस पण छान यूज केलाय, पण तरीसुद्धा घाम ज्यावेळी येतो ना, घाम कसं असतं माहिती आहे, पहिली गोष्ट फाउंडेशन हे एक आईस्क्रीमसारखं आहे. त्याला ना टिकायला एक सर्टन टेम्परेचर पाहिजे असतं. त्यामुळे बघा, AC हॉलमध्ये ज्यावेळी तुम्ही मेकअप करता ना, तेव्हा मेकअप जितका सुंदर आणि जितका जास्त वेळ लॉंग लास्टिंग राहतो, तेवढा कदाचित तुमचा बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये नाही राहत. कारण की हे बघा, जेव्हा आपण घाम येईल ना, तुम्ही कुठे चुकता माहिती आहे? घामावरच तुम्ही ओल्यावर हात लावता. त्यामुळे तुमचा मेकअप ट्रान्सफर होतो. तसं करू नका. घाम आल्यावर जिथे-जिथे घाम आलाय तिथे आधी सुकवून घ्या. फॅनच्या जवळ जाऊन उभं राहा किंवा हँड फॅन यूज करा आणि त्यानंतर टचअप करा. मग नक्कीच तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहील. आणि तुम्ही बघू शकता, बेस माझा करून झालेला आहे. आय मेकअपसाठी डोळ्याच्या वर जस्ट पावडर लावली आहे. खूप लोकं डोळ्याच्या वर कन्सिलर पण यूज करतात, पण मी डायरेक्टलीच मेकअप करते कारण की आपला हा सेल्फ मेकअप आहे. डेली बेसिसवर डोळ्यावर कन्सिलर आणि या गोष्टी करणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे चला, आज आपण एक सिंपल, सोबर आणि खूप छान असा, आणि आज मी लायनरसुद्धा अप्लाय करणार आहे. सगळ्यात पहिलं मी यूज करते एकदम सुंदर असा एक ब्राऊन कलर डोळ्याच्या वर. आणि ऑलवेज सटलच ठेवा, जास्त सुंदर दिसतो आय मेकअप. हे बघा, मी छान असा ब्राऊन कलर डोळ्याच्या वर अप्लाय करते. आता जरी मी पिंक घातलंय, तरीसुद्धा मी पिंक का नाही अप्लाय करत आहे, कारण की हे बघा, आता ना सध्या ना नॅचरल मेकअपचा जमाना आहे. पिंक बिंक खूप सारे कलर्स नाही चांगले दिसत बेसवर. जेवढे तुम्ही नॅचरल कलर यूज कराल, अर्थ कलर यूज कराल, म्हणजे ब्राऊन फॅमिली रिलेटेड, तेवढं जास्त सुंदर दिसणार आहे. चुकून माझ्या हाताला शिमर होतं, ते वर लागलंय. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, गेलंय. आणि चला, आपण या डोळ्याला सुद्धा एक छान असा लाईटर ब्राऊन कलर यूज करूया. आणि गुढीपाडव्याला गुढीपाडवा सारखं माझ्या तोंडात गुढीपाडवाच येतं कारण की गुढीपाडव्याला मी आवर्जून रेडी होते ना, त्यासाठी. पण मला सांगते मैत्रिणींनो, तुम्ही आता या वटपौर्णिमेला जेव्हा तयार व्हाल आणि जर तुम्ही माझा सेल्फ मेकअप रिक्रिएट कराल किंवा माझ्याकडून काही टिप्स घेऊन मेकअप कराल, तर नक्की नक्की मला टॅग करायला विसरू नका. इन्स्टाला पण टॅग करू शकता किंवा यूट्यूबला पण. इन्स्टाला करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही नक्की माझा बघून मेकअप केलेला आहे की नाही. आणि मी आज सोबर सेटल असा मॅट लुकच ठेवणार आहे डोळ्यावर. मला खूप जास्त हेवी लुक नको आहे किंवा मला शिमर नको आहे. शिमरवाला लुक मी गेल्याच वेळी तुम्हाला दाखवला आहे. जर बघितला नसेल तर ओल्ड व्हिडिओ जाऊन बघा. ओके, चलो. आता आपण छान असं काजळ लावून घेऊया सगळ्यात आधी. आणि ठीक आहे, काजळाच्या आधी एक काम करते, पहिलं आयब्रो डिफाईन करून घेते, म्हणजे डोळे पहिले एकदम छान पद्धतीने दिसतील. आज मी आयब्रो डिफायनर यूज करते इनसाइडचं, आणि शेड आहे डार्क ब्राऊन. आणि आता आहे ना, मी मस्तपैकी रेडी झाल्यावर तुम्हाला आज मी हे पण सजेशन देणार आहे की तुम्ही ज्वेलरी काय घालू शकता. महाराष्ट्रीयन आहेच, पण महाराष्ट्रीयनमध्ये सुद्धा असंख्य ज्वेलरीचे ऑप्शन असतात. आणि आता आहे ना, सध्या ट्रेंड जसा जसा चेंज होतोय ना, तसं तसं ना ज्वेलरी पण वेगळ्या पद्धतीने घातली जाते. नेहमी तर पहिल्यापासून तर जी लेअरिंग केली जात होती, त्याच्यामध्ये आता थोडे काही चेंजेस आलेत. मग त्यामध्ये पण मी आज तुम्हाला ज्वेलरी पण सजेशन देणार आहे की तुम्ही जेव्हा रेडी व्हाल तेव्हा आत्ता सध्या ट्रेडिशनल लुकवर तुम्ही काय ज्वेलरी वेअर करू शकता. त्यामुळे माझा लुक झाल्यानंतर मी पटकन जाणार आहे आर्या दागिनामध्ये. आणि आर्या दागिनामध्ये जाऊन छान अशी, आज आमची आर्या दागिना स्पेशल उद्या आणि परवासाठी स्पेशल ऑफरसुद्धा आहे. त्यामुळे ती ऑफरसुद्धा मी आज सांगणार आहे काय आहे. आणि प्लस ज्वेलरी पण तुम्ही काय घालू शकता हेही मी सजेस्ट करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बघा, बघता बघता छान असे नॅचरली मी आयब्रो डिफाईन केलेले आहेत. खूप सुंदर आहे हे. फार स्वस्त मिळतं, पण क्वालिटी वाईज खूपच छान आहे.
आणि माझे हे बघा आयब्रो मस्तपैकी मी डिफाईन करून घेतलेत. आणि चला आता काजळ लावून घेऊया. आणि काजळासाठी आपण आज यूज करतोय फेसेस कॅनडाचंच काजळ. ओके, तुम्ही माझं फेरारुसीचं काजळ बघितलं असेल, पण अफोर्डेबलमध्ये तुम्हाला जायचं असेल ड्रग स्टोअर प्रोडक्टमध्ये तर फेसेस कॅनडाचं काजळ पण खूप छान आहे. चला मी लावून घेते. वाव, तुम्हाला दाखवते मी या काजळाचा लुक खूपच सुंदर आहे. बघा, काजळाने अचानक डोळे किती छान आणि बोलके वाटतात. मस्त. बघा, मस्त असं काजळ लावून झालेलं आहे माझं. आणि त्यानंतर मी लावणार आहे आता आयलायनर. खूप बायकांना मला माहिती आहे आयलायनर लावायचा खूप इश्यू येतो. लायनर तुम्ही कुठलंही यूज करू शकता, बट आम्ही प्रोफेशनल लायनर यूज करतो. माझ्या जेवढ्याही मेकअप डेमोमध्ये तुम्ही लायनर बघितले असेल, माझ्या ब्राईडमध्ये असो किंवा माझे मॉडेल्सवर असो, आम्ही इनग्लॉट हा ब्रँड आहे, इनग्लॉटचं लायनर यूज करतो. आणि नंबर आहे 77 नंबर. आज मी तुम्हाला दाखवते की तुम्ही कशा पद्धतीने स्वतःचं लायनर स्वतः लावू शकता. आणि कसं आहे माहिती आहे का, लायनरला ना थोडी प्रॅक्टिस लागते, त्यामुळे तुम्ही छान पद्धतीने लायनर लावा. मी थोडंसं क्लोज घेते कॅमेरा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशा पद्धतीने माझं लायनर लावते. ओके, चला मी लायनर लावते. सगळ्यात आधी तुमची खालची जी वॉटर लाईन असते, जिथे आपण काजळ लावलंय, त्या काजळावरून एक स्ट्रोक घ्या अपवर्ड डायरेक्शनमध्ये. तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी आज विंग लायनर करणार आहे. अपवर्ड डायरेक्शनमध्ये मी घेतलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला असं कनेक्ट नाही करायचं आहे, तर तुम्हाला उलटं जाऊन कनेक्ट करायचं आहे. तुम्ही बघू शकता. येस, दिसतंय तुम्हाला किती छान पद्धतीने कनेक्ट केलंय. आणि पुढे येताना तुम्हाला आता एकदम बारीक आणि एकदम नॅचरल वाटेल असं घ्यायचंय. आणि लायनर लावताना नेहमी लक्षात ठेवा, मिरर खाली पकडा. आता मी जसा खाली पकडलाय तसं. आणि अशा पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता हे सुपर जेड ब्लॅक लायनर आहे इनग्लॉटचं. आणि इनर कॉर्नरमध्ये येताना बारीक. आणि ह्याला आपण करूया कनेक्ट. बघा, क्लोज दाखवते. कसं वाटतंय? डोळे बघा किती अलॉंगेटेड आणि सुंदर दिसत आहेत. एवढं इझी आहे, पण हे एकदम इझिली जमायला तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही रोजच्या रोज म्हणजे स्वतःची प्रॅक्टिस स्वतः कराल, तेव्हा ते परफेक्टली. त्यामुळे बघा, हा डोळा बघा कसा दिसतोय आणि हा डोळा बघा कसा दिसतोय. चला या डोळ्याला सुद्धा क्विकली लावून घेऊया. जवळ येऊन लावते थोडंसं. नको 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 नको, थोडं अपवर्ड. हा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला जमला ना की मग तुमचं लायनर एकदम परफेक्ट येईल. आणि इथून उलट्या बाजूला. आणि मग कनेक्ट. वाव, बघा. आणि आता पुढे मी कवर करून करते मस्तपैकी. आणि हे कसं आहे माहिती आहे का, या गोष्टीला ना प्रॅक्टिस लागते. आणि ही प्रॅक्टिस झाल्यानंतर आता जसं मला वन स्ट्रोकमध्ये स्वतःचं लायनर आलं स्वतः लावायला, तसं तुम्हालाही जमणार आहे. त्यामुळे नक्की लायनर करा हे. आणि तुम्ही करून झाल्यानंतर मला नक्की टॅग करा आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि इझी वाटलं का माझं टेक्निक. आणि ज्या ज्या मैत्रिणींना तुम्हाला हा ट्युटोरियल व्हिडिओ आवडला असेल, त्यांना पण लिंक सेंड करा. आणि त्यांनाही आपलं पेज फॉलो करायला बिलकुल पण सांगायला विसरू नका. वाव, बघा खूप छान पद्धतीने
माझं मस्त असं लायनर लावून झालंय आणि आता मी यूज करणार आहे मस्कारा. कारण आणि आता मी तर माझं लायनर लावून झालंय फेरारुसीचा मस्कारा. मला हा खूप आवडतो कारण की मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये पण बोलले होते की हा मस्कारा आपल्या काय म्हणतात ते पापड्यांना चिकटवत नाही किंवा त्याच्यामध्ये ग्लू क्वांटिटी खूप कमी आहे. त्यामुळे खूप जास्त नंतर धुतल्यानंतर किंवा गेल्यानंतर जे पापण्या चिकट होतात ते या मस्कारात होत नाही. त्यामुळे हा माझा वन ऑफ द फेवरेट मस्कारा आहे आणि आम्ही प्रोफेशनली रिअल ब्राईड आणि मॉडेल्सवर पण हाच मस्कारा यूज करतो. तर हा मस्कारा आहे फेरारुसीचा. वाव. आणि बघा मी किती छान पद्धतीने मस्कारा लावून घेतलाय. आणि लास्ट टाइम मला व्हिडिओमध्ये एकीने कमेंट करून सांगितलं होतं की मॅम प्लीज येल्लो लाईटवर करू नका ट्युटोरियल कारण की समजत नाही फाउंडेशन शेड. म्हणून आज स्पेशली बघा, आज मी स्पेशली परफेक्टली रिंग लाईट यूज करून हे बघा मस्कारा वर लावून झालाय. आणि आता खालच्या लोअर लॅचेसला पण आपण मस्कारा लावून घेऊया म्हणजे डोळे सुंदर आणि मोठे दिसतील. आणि तुम्ही बघू शकता माझा बेस किती नॅचरल दिसतोय ना. वाव. बघा बघता 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 तुमच्याशी गप्पा मारता मारता मस्तपैकी आपले डोळे सुद्धा पूर्ण झालेले आहेत. आणि कसं असतं माहिती मेकअपमध्ये ना फीचर्सला हायलाईट करणं हाच खरा मेकअप असतो. नुसतं घेतलं फाउंडेशन लावलं तर हा मेकअप नाही आहे. आपले फीचर सुंदर पद्धतीने हायलाईट करणं ह्याला मेकअप म्हणतात. आणि चला आता मी लिप पेन्सिल यूज करते. ही आहे मार्स या ब्रँडची लिप पेन्सिल. शेड आहे ब्राऊन कलर, डार्क ब्राऊन. आणि ह्याने लिप लाईन करून घेते छान पद्धतीने. मस्त. छान अशी लिप लाईन करून घेतली आहे. आणि चला आता आपण लिपस्टिक यूज करूया. आणि मी माझी फेवरेट लिपस्टिक यूज करते फॉरएव्हर 52ची आणि नंबर आहे 11. ती लावेन आणि थोडासा ग्लॉस पण ॲड करा. आणि थोडी पिंक टोनमधली लिपस्टिक आहे त्यामुळे मी माझी जी साडी नेसली आहे त्या साडीवर ती लिपस्टिक एकदम परफेक्ट दिसणार आहे. वाव बघा. आणि तुम्ही जर न्यूड लिपस्टिकचे फॅन असाल तर ही लिपस्टिक तुमच्याकडे असलीच पाहिजे. ही लिपस्टिक तुम्हाला फॉरएव्हर 52च्या काउंटर्सवर पण मिळेल. आमच्या इथे मी ठाण्यात राहते तर आमच्या इथे कोरम मॉलला स्टार्टिंगलाच फॉरएव्हर 52चं काउंटर आहे. तिथून ठाण्याचं तुम्ही बघत असाल तर तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन परचेस करा. बघा किती सुंदर दिसते ना. मला असं वाटतं हलकसं पावडर ब्लशर ॲड करते त्यांनी अजून सुंदर थोडासा फेस दिसेल. हा पण नॅचरली छानच दिसतोय पण आपण थोडासा पावडर ब्लशर ॲड करूया. वाव. ते बघू शकता. आणि आत्ता मी जे पावडर ब्रशर यूज केलं आहे ते आहे PACचं आणि अवॉर्ड नाईट हे नाव आहे त्याचं. आणि थोडंसं आता मी ह्याला ब्लेंड करून घेणार आहे छान पद्धतीने कारण की खूप जास्त असा हेवी लुक नको यायला. त्यासाठी नॅचरल दिसलं पाहिजे आपण. वाव. तुम्ही बघू शकता माझा मेकअप आता किती दिसतोय सुंदर. पण या मेकअपची शोभा वाढवणार आहे आजची ज्वेलरी. ती सुद्धा मी सजेस्ट करणार आहे तुम्हाला आता आर्या दागिन्यात जाऊन. पण आपण त्याआधी लावून घेऊया सुंदर अशी टिकली. आणि छान अशी गोल टिकली लावू का चंद्रकोर लावू. छोटी चंद्रकोर बघते ट्राय करते कशी दिसते. ओके मॅडम एक छोटीशी चंद्रकोर पण आहे. चला वटपौर्णिमेचा लुक आहे आणि आपण मराठमोळा लुक क्रिएट करतोय तर आपण चंद्रकोरच लावून बघूया की कशी दिसते. छान दिसत असेल तर सांगा मला. चंद्रकोर छोटीशी. आणि मला थोडी टिकली वर लावायची सवय आहे. प्रत्येक जणांची चॉईस असते वेगवेगळी. तर माझी चॉईस आहे थोडीशी वर टिकली. कशी दिसते. वाव छान दिसते मला आवडली. आणि माझ्या गजऱ्याला ती चंद्रकोर छान अशी कॉम्प्लिमेंट करते. आणि मला असं वाटतं थोडासा हलकासा ग्लॉस पण मी ॲड करते. आता जसं मी तुम्हाला म्हणाले ग्लॉसी लिप्सची फॅशन आहे सध्या
तर आपण थोडासा ग्लॉस सुद्धा ऍड करूया. सुंदर. बघा किती छान दिसतोय ना. तर आता आपला सेल्फ मेकअप तरी झालेला आहे कंप्लीट. बघा चेहरा किती सुंदर लिफ्टेड, लायनर बघा किती सुंदर दिसतंय. वाव. आणि आता मी तुम्हाला घेऊन चालले 1 मिनिटामध्ये आर्या दागिनामध्ये, आणि आपण आता पुढचा व्हिडिओ तिथे कंटिन्यू करूया, कारण की तिथे आपण आपल्या मराठमोळ्या लुकवर कुठल्या कुठल्या पद्धतीच्या ज्वेलरी घालू शकतो ते आपण तिथे मी तुम्हाला सांगते. चला तर लेट्स गो. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता माझी तयारी तर पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला जवळून मेकअप दाखवते. बघा कसा वाटतोय आजचा मेकअप. वाव, छान दिसतोय ना. आणि आज मी सुंदर अशी पिंक रंगाची पैठणी साडी नेसली आहे, आणि आपण बघूया आता या साडीवर मी कुठल्या पद्धतीची ज्वेलरी दाखवते तुम्हाला सिलेक्ट करून, कशा पद्धतीचे आपण वेअर करू शकता. आणि येणाऱ्या वटपौर्णिमेला सुद्धा खूप वेगवेगळ्या ऑथेंटिक महाराष्ट्रीयन ज्वेलरीचं कलेक्शनसुद्धा भरपूर आहे आमच्या इथे. तर नक्की विजिट करा आणि बघूया आपण पुढे आता मी ज्वेलरी कुठली कुठली वेअर करते. तर लेट्स स्टार्ट. तर मैत्रिणींनो, फायनली तुम्ही बघू शकता मी आर्या दागिनाच्या बाहेर आहे आणि आपला एंटायर फायनल लुक आता झालेला आहे पूर्ण. कशी दिसते मी सांगायला बिलकुल सुद्धा विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता आज मी आर्या दागिनाची खूप सुंदर प्रीमियम ऑथेंटिक अशी छान मोत्याचे दागिने घातलेले आहेत, जे माझ्या लुक बरोबर अगदी परफेक्ट जात आहेत. आणि हो, आर्या दागिनाचा उद्यापासून धमाकेदार 2 दिवसाचा सेल चालू होतोय. आणि सेल नक्की काय असणार आहे, जो आपल्या वटपौर्णिमा स्पेशल सेल आहे, तो म्हणजे तुम्हाला सगळ्या कलेक्शनवर मिळणार आहे फ्लॅट 20% ऑफ. येस, म्हणजे तुम्हाला प्रीमियम ऑथेंटिक 1 ग्रॅम गोल्ड या सगळ्या ज्वेलरीवर मिळणार आहे फ्लॅट 20% ऑफ. त्यामुळे माझ्या यूट्यूबच्या सगळ्या सबस्क्रायबर्सला आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सला मला सांगायचं आहे, नक्की या आर्या दागिनाचं जे कलेक्शन आहे ते एक्सप्लोर करा. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगते, आर्या दागिनाचं कलेक्शन हे प्रचंड तुम्हाला आवडेल. आणि मी बाहेरून व्हिडिओ यासाठी बनवते, आतमध्ये कस्टमर्स ऑलरेडी शॉपिंग करतायत आणि त्यांना मला डिस्टर्ब नव्हतं करायचं, म्हणून मी हा व्हिडिओ बाहेरून बनवते. पण बघा, आजचा हा लुकचा सेल्फ मेकअपचा ट्युटोरियल सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे. आणि आज कंप्लीट लुक झाल्यावर सुद्धा एक छान असा मस्त धमाकेदार ऑफर सकट आजचा हा व्हिडिओ मी एंड करते. त्यामुळे हा कंप्लीट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि हो, आर्या दागिनाचा ॲड्रेस हवा असेल तर खाली मी कॅप्शनमध्ये दिलेलाच आहे. नक्की या, विजिट करा. आणि फक्त सॅटर्डे संडे म्हणजे फक्त उद्या आणि परवा 2च दिवसाचा सेल असणार आहे फ्लॅट 20% ऑफ. नक्की या, विजिट करा आणि भरपूर शॉपिंग करा. थँक्यू.